मी अनेक वेळेला पत्र लिहिले शराबच्या नवीन नीतीबद्दल. माझा लिहिण्याचा उद्देश एकच होता. आज दारूमुळं महिलांवरती अन्याय होतात, अत्याचार होतात, त्याला आळा बसला पाहिजे. आणि दारूमुळं भांडणदंडे वाढतात, मारामाऱ्या होतात, कधी कधी मर्डर होते. ही दारूची नीती संपवली पाहिजे. पण त्याच्या डोक्यात बसलं नाही आणि त्याने दारू नीती केली. शेवटी त्या दारू नीतीमध्ये त्याला अटक झाली. आता जी अटक झाली ते सरकार आणि तो बघून घेतील. आता ज्यांची चूक झाली त्याला सजा मिळालीच पाहिजे. न्यायव्यवस्था ही सुरक्षा व्यवस्था आहे. आमचा देश न्यायव्यवस्थेच्या आधाराने चाललेला आहे. न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय प्रत्येक नागरिकाला मान्य करावा लागेल. न्याय येते, तिला नाकारता येणार नाही. म्हणून न्यायव्यवस्था ही सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे तिला मला विकार करता येणार नाही. जो न्यायव्यवस्था सुरक्षा व्यवस्था आहे ते. आता हे अरविंद केजरीवाल, मनोज सिसोदिया हे आमच्या पठडीतले कार्यकर्ते आमच्या बरोबर काम केलं त्यांना आम्हाला वाईट कसं म्हणणार रे? त्यांना आम्ही पाहिलेलं आहे, त्यांच्या घरी गेलेलं आहे. त्यांच्या अनेक वेळेला त्यांच्या घरी जाऊन काही वेळेला मला यांनी संध्याकाळ उशीर झाला म्हणून थांबवून मला सकाळी एअरपोर्टला सोडलेलं आहे. अरविंद गेले हे कार्यकर्ते, यांना वाईट कसं म्हणणार? पण सत्याचं असं